आजच्या या व्हिडिओमध्ये महाजनको ज्युनियर केमिस्ट एक्झाम कधी होणार आहे, त्याला लँग्वेज कोणती असणार आहे, म्हणजेच एक्झामचा पॅटर्न काय असणार, एक्झामची लँग्वेज काय असणार, मराठी असणार की इंग्लिश असणार, आणि तुम्हाला फ्री लेक्चर म्हणजे फ्री टेक्निकल पार्ट कुठे मिळणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे ज्यांनी या व्हिडिओवरती क्लिक केलं असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच हा व्हिडिओ तुमचा खूप फायदेशीर ठरणार आहे, आणि फायदेशीर ठरला तर लाईक करणे विसरू नका आणि इतरांना शेअर करणे विसरू नका, आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करणे पण विसरू नका. चला तर मित्रांनो, मग लवकरात लवकर हा व्हिडिओ स्टार्ट करूया. म्हणजे तुम्हाला आज कळणार आहे की एक्झाम कधी असणार आहे, पेपर लँग्वेज कोणती असणार आहे, आणि फ्री लेक्चर कुठे मिळणार आहेत. आणि सोबतच तुम्हाला आणखी एक थोडीशी इन्फॉर्मेशन देणार आहे, जी की आम्हाला पण लेटेस्ट माहिती पडलेली आहे. कसं आहे, आमचे पण काही स्टुडंट्स आहेत किंवा ज्यांनी एक्झाम दिलेली आहे ही महाजनको ज्युनियर केमिस्ट्री, त्यांच्याकडे PYQ तर नाही, पण त्यांच्या अनुभवातून त्यांनी आम्हाला जे सांगितलेले आहे इन्फॉर्मेशन ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे मित्रांनो. तर चला तर लवकरात लवकर आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. ओके. ओके. देन आता सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा IBPS, TCS म्हणजे हे जे सरळ सेवा भरतीचे एक नोटिफिकेशन निघते, आता जेव्हा त्याची लास्ट डेट असणार, म्हणजे फॉर्म फिलअप करण्याची जीही लास्ट डेट असणार, त्या लास्ट डेट पासून, म्हणजे आता सपोज याची लास्ट डेट किती आहे, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की याची लास्ट डेट 12 मार्च, म्हणजे 12 मार्चलाच सांगितलेलं आहे की 12 मार्च पर्यंत, म्हणजेच 12 मार्च पर्यंत तुम्ही हा जो फॉर्म आहे तो फिलअप करू शकता, बरोबर. म्हणजे आता तुम्ही फॉर्म फिलअप नाही करू शकत, सगळ्यांनी फॉर्म फिलअप करून टाकलेले आहेत, बरोबर. आता विषय असा आहे की 12 मार्च पासून 2 महिने, बरोबर. 12 मार्च पासून 2 महिने म्हणजे थोडक्यात म्हणजे अंदाजानुसार आतापर्यंत जेवढी आम्ही एक्झामची प्रिपरेशन विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली आहे, त्यांच्याकडून जर आम्हाला एक्सपिरियन्स भेटलाय, बरोबर. एक्झाम कधी असणार, तर कधी कधी लेट पण होऊ शकते, पण आपण एक समजून ठरवूया की बाबा एक्झाम हे जून मध्ये असणार आहे. म्हणजे आपण एक गृहीत धरू, कन्सिडर करू की एक्झाम कधी असणार आहे, तर आपण एक्झाम धरू जून मध्ये असणार आहे. मग जून मध्ये पण कधी, तर बघा, जून मध्ये पण सेकंड वीक मध्ये, जून मध्ये पण जूनच्या, बघा, जूनच्या सेकंड वीक मध्ये तुम्हाला ही एक्झाम दिसून येणार मित्रांनो. तुम्हाला टाइम टेबल येणार आहे की कोणते जे असिस्टंट केमिस्ट आहे, ज्युनियर केमिस्ट आहे, सगळ्यांचा जी एक्झाम आहे, सगळ्यांची जी एक्झाम आहे ते कधी असणार आहे हे तुम्हाला ह्या जून मध्ये, तुम्हाला जूनच्या फर्स्ट वीक मध्ये किंवा सेकंड वीक मध्ये तुम्हाला टाइम टेबल दिसून येणार, बरोबर. मग आता प्रश्न पडतोय की सर एक्झामची लँग्वेज काय असणार आहे. खूप जणांना प्रश्न पडतो, मला खूप जण विचारत आहे की सर मराठी असणार की इंग्लिश असणार. सर बघा, आता काय होतं, कधी कधी हा जो IBPS पॅटर्न आहे, तर कधी कधी काय करतं, म्हणजे मराठी सोडून बाकी सगळी लँग्वेज इंग्लिशमध्ये ठेवणार, आणि कधी कधी काय होतं की दोन्ही लँग्वेजमध्ये असणार. आता मागं कसं होतं, दोन्ही लँग्वेजमध्ये होती, बरोबर. म्हणजे मराठी पण, शक्यतो मराठी पण असणार आणि इंग्लिश पण असणार, म्हणजे दोन्ही. तुम्हाला जर इंग्लिश कळत असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये क्लिक करून बघू शकता त्या प्रश्नाचं, म्हणजे परत ट्रान्सलेट करून बघू शकता इंग्लिशमध्ये. तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला इंग्लिश जमत नाही, मी मराठीमध्ये करतो, तर तुम्ही मराठीचं पण ऑप्शन असणार तुम्हाला, तुम्ही मराठीवरती क्लिक करायचं, आणि मराठीवरती क्लिक केल्यावर तुम्हाला ते जेवढे प्रश्न असतील, म्हणजेच इंग्लिश सोडून मराठी, मॅथ, बरोबर, मराठी असणार, नंतर मॅथ असणार, बरोबर. हे जे मराठी, मॅथ, रिझनिंग, हे जेही सब्जेक्ट असतील तुम्हाला इंग्लिश सोडून, ते सगळे तुम्हाला मराठीमध्ये दिसून येतील, बरोबर. म्हणजे तुम्हाला काय करायचं, पेपर आला काय बघायचं, इंग्लिशमध्ये का, बरं ठीक आहे, बाजूला ऑप्शन असेल मराठीचं, मराठीवरती क्लिक करायचं, तुम्हाला सगळं मराठीमध्ये दिसून येईल. आता मराठीमध्ये आलंय का तुम्हाला वाटतं की इंग्लिशमध्ये करायचं, तर इंग्लिशमध्ये करा, बरोबर. म्हणजे तुम्ही बोथ लँग्वेजमध्ये ते पेपर सॉल्व्ह करू शकता, बरोबर. मग आता तरीही एक प्रश्न उरतोय की सर हे सगळीकडे पेड मटेरियल आहे, फ्री लेक्चर कुठे मिळणार. तर अजिबात टेन्शन घेऊ नका. कसं आहे, बॅच मे बी मला पण माहिती की महाग असेल, बरोबर, बॅच, बरोबर. आता बॅच जर महाग आहे तर मग तुम्हाला पण काही जणांना पण फ्री लेक्चर पाहिजे. कसं आहे, काही जण बॅच लावू शकत नाही, मग त्यांना कमीत कमी आपण थोडा जरी सपोर्ट म्हणजे करू शकलो तरीही आम्ही एक हे जे चॅनल आहे त्या चॅनलचा एक काहीतरी उद्देश सक्सेस झाला असं समजणार, बरोबर. मग आता
अशा विद्यार्थी जे बॅच लावू शकत नाही, खरंच खूप वाईट परिस्थिती आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही फक्त एवढंच करू शकणार आहे की यूट्यूबवरती त्यांना एमसीक्यू सेशन्स म्हणजे एमसीक्यू लेक्चर्स वगैरे त्यांना नक्कीच प्रोव्हाइड करणार. डेली या युट्यूब चॅनलवरती लेक्चर होत राहतील. आणि आता कसं ज्यांनी जर बॅच लावलेली आहे बघा, आपल्याकडे जे बॅच पण आहे, एक बॅच आहे जे की त्यामध्ये तुम्हाला सगळंच मटेरियल दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये टॉपिक वाईज मॉक टेस्ट दिली आहे बघा, तुम्हाला त्यामध्ये टॉपिक वाईज मॉक टेस्ट दिलेली आहे, तुम्हाला त्यामध्ये पीवायक्यू सेशन्स दिलेली आहे, तेव्हा म्हणजे न्यू बॅच आहे ती, सोबत तुम्हाला मेंटर पण आहे आणि सोबत तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड, म्हणजे जर तुम्ही लाईव्ह लेक्चर नाही बघू शकले, तुम्ही रेकॉर्ड पण बघू शकता. नंतर नंतर त्यामध्ये जमीर सर जे की एमएससी केमिस्ट्री नेट सेट गेट झालेले आहेत, 2 टाइम झालेले आहेत भाऊ. नंतर मी पण आहे तुम्हाला, ज्यामध्ये तुम्हाला नॉन टेक्निकलचा पार्ट मी शिकवणार मराठी. नंतर निकिता मॅम आहेत, निकिता मॅम तुम्हाला मॅथ आणि इंग्लिश शिकवणार, त्यांनी आयबीपीएस प्री क्रॅक केलेली आहे. अक्षता मॅम आहेत ज्यांनी बायोकेमिस्ट्री सेट क्रॅक केलेली आहेत आणि हे तुम्हाला थोडक्यात हे पण तुम्हाला शिकवणार आहेत. नंतर येणार आहेत गणेश सर. गणेश सर एमएससी पीएचडी म्हणजे केमिस्ट्री झाले, नेट सेट गेट आणि पेट एक्झाम, पेट पण एक्झाम त्यांनी दिलेली आहे. बरोबर, हे सगळे टीचर्स तुम्हाला असतील. आणि आणखी एक आता तुम्हाला मी सांगणार होतो एक महत्वाचं, म्हणजे त्याआधी थोडीशी आणखी एक इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला बघा. आता ही बॅच जी आधीची इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला मी ह्या बॅच बद्दल, तर ही बॅच 3999 आहे. त्यामध्ये ऑल सब्जेक्ट तुमचे क्लिअर होतील. म्हणजे तुम्हाला त्यामध्येच पण फुल लेंथ टेस्ट सिरीज पण दिले जाणार. सगळं जेव्हा आम्ही कव्हर करणार तुम्हाला फुल लेंथ टेस्ट सिरीज पण दिले जाणार आणि ते फुल लेंथ टेस्ट सिरीज आपण अनालिसिस करून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण अनालिसिस केलं जाणार की बाबा ह्या प्रश्न उत्तर हेच काय. बरोबर, चांगलं एक्सप्लेन केलं जाणार, सगळे टीचर्स एक्सप्लेन करतील. आता नेक्स्ट म्हणजे महत्वाचं म्हणजे की या एक्झाम मध्ये जे आम्हाला, मी आधीच बोललो ना तुम्हाला की आम्हाला एक आणखी माहिती भेटलेली आहे, ती माहिती पण तुम्हाला मला शेअर करायची आहे बघा. हा, तर ती माहिती म्हणजे काय, तर बघा आता आमचे काही स्टुडंट आहेत ज्यांनी ही एक्झाम दिली होती, तर त्यांच्याकडे पीवायक्यू तर नाहीये. बरोबर, पण त्यांनी आमच्यासोबत काही त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले. त्यांनी सांगितले की सर थर्मल केमिस्ट्रीचा जो पार्ट येतो, बरोबर, पण थोडाफार येतो. बरोबर, म्हणजे थर्मल केमिस्ट्री येतो पण होऊ शकतं जास्त पण येऊ शकतो. आपण थर्मल केमिस्ट्रीला पण इग्नोर करून चालणार नाही. बरोबर, मग प्रश्न उरतो बाकी केमिस्ट्रीचा. बरोबर, मग प्रश्न उरतोय ऑनली केमिस्ट्री, म्हणजे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल. बरोबर, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक तुम्हाला जमीर सर शिकवणार आहेत, फिजिकल आणि थर्मल केमिस्ट्री तुम्हाला गणेश सर शिकवणार. बरोबर, मग आता आणखी एक महत्वाचा पार्ट आहे जो विसरून चालणार नाही, ज्याचे जास्तीत जास्त क्वेश्चन आले होते असं त्यांचं म्हणणं आहे. मग काय आहे तर बघा रे, त्यामध्ये प्रॅक्टिकल केमिस्ट्री पण आली होती. प्रॅक्टिकल केमिस्ट्री म्हणजे काय रे आता, बरोबर, प्रॅक्टिकल केमिस्ट्री म्हणजे काय, तर त्यांच्या एमएससी मध्ये जे प्रॅक्टिकल होते त्यातून पण क्वेश्चन आले होते. बरोबर, मग आता एवढे प्रॅक्टिकल आपल्याला रीडिंग करता येणार नाही, त्यासाठी आणखी एक टीचर आपण बोलावलेले आहेत जे की तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार. म्हणजे प्रॅक्टिकली शिकवणार म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये जे आहे ते शिकवणार एमसीक्यूच्या माध्यमातून. बरोबर, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी तुमच्या यामध्ये होतील. कमीत कमी 5-6 टीचर आहेत आणि ते हे तुम्हाला मिळणार 3999च्या बॅच मध्ये. बरोबर, आणि जर ही बॅच तुम्ही लावू शकत नाही तर आणखी एक फक्त टेक्निकल बॅच आहे जे की 1999 मध्ये आहे, ज्यामध्ये ज्युनियर केमिस्ट्री प्रिपरेशन चालू आहे. आणि ही फक्त टेक्निकल बॅच आहे, म्हणजे तुम्हाला टेक्निकल पार्टच कव्हर होणार. पण ही जी बॅच आहे, पण बघा, ही जी बॅच आहे यामध्ये तुमचे जेवढेही सब्जेक्ट असतील तेवढेही सब्जेक्ट कव्हर केला जाणार. तुम्हाला म्हणजे असं म्हणा की तुमच्याकडून प्रॅक्टिस आम्ही करून घेतल्या जाणार, बस तुम्हाला लाईव्ह यायचंय आणि लाईव्ह आले तर रेकॉर्ड व्हिडिओ बघू शकता, टॉपिक वाईज मॉक टेस्ट सॉल्व्ह करू शकता, नंतर फुल लेंथ टेस्ट सॉल्व्ह करू शकता, पीवायक्यू सेशन होतील, एमसीक्यू सेशन्स होतील. बरोबर, नॉन टेक्निकल पार्ट तर कव्हर होणारच, नॉन टेक्निकल पार्ट तर कव्हर होणार, पण सोबत टेक्निकल पार्ट पण कव्हर होणार. बरोबर, आणि तुम्हाला हे सगळं कुठे मिळणार तर तुम्हाला विजन 24/7 ॲप डाउनलोड करायची आहे. याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन वरती क्लिक करून त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि हा कोर्स परचेस करू शकता. बरोबर, आणि तुम्हाला असा कोणताही प्रॉब्लेम आल्यास, काही समस्या आली तर आमचा हेल्पलाईन नंबर पण मी तुम्हाला इथे देतोय. बघा, हेल्पलाईन नंबर आहे 7875008738.
आणि भाऊसाहेब सध्या होळीचा ऑफर सुरू आहे, प्रत्येक इथं 10% डिस्काउंट भेटते तुम्हाला. आता जर केलंय बरोबर, आजच्यासाठी ऑफर आहे, आज जर तुम्ही हे परचेस केलंय तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ॲप डाउनलोड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका, कारण सगळे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर इथेच मिळणार आहेत. आणि याची प्रिपरेशन पण काही व्हिडिओ पण MCQ किंवा PYQ व्हिडिओ पण इथे अपलोड होतील आणि लवकरच होतील मित्रांनो. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.